तर बघा की या व्हिडिओमध्ये मी शालेय स्तरावर होणाऱ्या ज्या स्पर्धा परीक्षा असतात तर या स्पर्धा परीक्षांसाठी कोणत्या बाबी महत्त्वपूर्ण आहेत या बाबींचा मी या व्हिडिओमध्ये उल्लेख करणार आहे। तर काय होतं की कधी कधी विद्यार्थी काय करतात की अभ्यासाचं जे नियोजन आहे या अभ्यासाचं नियोजन चुकतं आणि नियोजन चुकल्यामुळे जास्त अभ्यास करून सुद्धा विद्यार्थ्यांना यश मिळत नाही। मग याच्यासाठी ऑन एन ॲव्हरेज जे विद्यार्थी असतात की ज्यांना लगेच लक्षात राहत नाही परंतु सातत्यपूर्ण अभ्यास केला आणि एक सलगता निर्माण केली की तो विद्यार्थी चांगल्या पद्धतीने परीक्षेमध्ये जे मार्क आहेत ते मार्क मिळवू शकतो। तर बघा की शालेय स्पर्धा परीक्षा आहेत किंवा शालेय स्तरावर होणाऱ्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत याच्यासाठी काही इम्पॉर्टंट टेक्निक्स आहेत। तर त्या 7 इम्पॉर्टंट टेक्निक्स आहेत। बघा की हे माझं मी स्वतः पब्लिश केलेलं बुक आहे की पायाभूत गणित अभ्यास भाग 2। माझं नाव अक्षय विनायक राजवाडे, मी MSc फिजिक्स B.Ed आहे आणि माझ्याकडे 4 वर्षांचा विविध संस्थांमध्ये विविध शैक्षणिक संस्थांमध्ये काम करण्याचा वैयक्तिक अनुभव आहे। त्याच्यानंतर मी सर्टिफाईड सायकोलॉजी काउन्सिलिंगचा कोर्स केलेला आहे। जर कुणाला हे पुस्तक पाहिजे असेल तर तुम्ही 860 52 94 363 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून हे पुस्तक तुम्ही घेऊ शकता। या पुस्तकाची PDF आहे, ही PDF सुद्धा तुम्हाला 50% अमाऊंटमध्ये मी देऊ शकतो। तर बघा की शालेय स्तरावर होणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठीच्या ज्या काही महत्त्वपूर्ण बाबी आहेत तर बघा की त्याच्यामध्ये 7 महत्त्वपूर्ण मुद्दे आहेत। तर कोणते? तर पहिला जो मुद्दा आहे ते योग्य नियोजन। कुठलीही स्पर्धा परीक्षा असेल किंवा कोणतंही आपण काम करत असतो तर तुम्हाला त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे, त्याचं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे। त्यानंतर जो दुसरा मुद्दा आहे की वेळेचं व्यवस्थापन, कारण वेळ हा अमूल्य आहे आणि एकदा निघून गेलेली वेळ परत आपल्याला मिळत नाही, त्यामुळे वेळेचं व्यवस्थापन गरजेचं आहे। त्यानंतर तिसरा मुद्दा आहे अभ्यासातील सातत्य। बघा की काही विद्यार्थी असे असतात की सुरुवाती जोमानं करतात परंतु त्यानंतर ते काय करत नाहीत, त्याच्यामध्ये सातत्य ठेवत नाहीत। म्हणून अभ्यासातील सातत्य गरजेचं आहे। अभ्यासातील अचूकता, म्हणजे तुम्ही जो अभ्यास करत आहात तो परीक्षाभिमुख आहे की नाही, कारण कधी कधी काय होतं की रेफरन्स बुक्स आहेत ही कालांतराने बदलत असतात। तर मी तुम्हाला एक सजेस्ट करेन की जर तुम्हाला शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवायचं असेल तर तुम्ही रेफरन्स बुक्सपेक्षा सुद्धा जो गणिताचा पाया असेल, इंग्रजीचा पाया असेल, मराठीचा पाया असेल तो तुम्ही पाया पक्का करणं गरजेचं आहे। एकदा तुमचा पाया पक्का झाला की बऱ्याचशा ज्या काही अडचणी आहेत अभ्यासामधील त्या तुमच्या दूर होत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतील। त्यानंतर आपला चौथा मुद्दा आहे अभ्यासातील अचूकता। पाचवा मुद्दा आहे उजळणी। तुम्ही रिव्हिजन करत राहिलं पाहिजे, कारण सतत जर एखादी गोष्ट तुमच्या कानावर पडत राहिली तर ती गोष्ट तुम्हाला लगेच लक्षात राहते। बघा की आपण गाणं असतं, एखादं गाणं असेल, अभंग असेल, भक्तिगीत असेल, तर ते गाणं आहे आपण कधी पाठ करत नाही परंतु नित्यनियमानं आपल्या कानावर ते पडत असल्यामुळे किंवा एखादं पिक्चरचं गाणं असेल तर ते आपल्या कानावर पडत असल्यामुळे आपल्याला काय होत असतं, ते पाठ होत असतं। बघा की आपल्या अवतीभोवती आपल्यावर जे संस्कार होतात त्या संस्कारांच्या वातावरणामध्ये आपण रुळत असतो। ज्या समूहात तुम्ही राहणार त्या समूहाचा तुमच्यावर प्रभाव असेल। तो समूह जर चांगला असेल तर तुम्ही चांगल्या मार्गाला जाणार, तो समूह जर वाईट असेल तुम्ही वाईट मार्गाला जाणार। तुम्हाला मेंटेन करता आलं पाहिजे, तुम्हाला कसं राहिलं पाहिजे याचं तुम्हाला ज्ञान पाहिजे। बघा त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे क्लुप्त्या। नुसतं तुम्ही अभ्यास करून फायदा नाही। बघा की तुम्हाला गणित सोडवायचे, जर तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये येणाऱ्या गणिताच्या प्रश्नाला 1 मिनिटाचा अवधी असेल तर तुम्ही तो शालेय स्तरावर जो नियमित अभ्यास आहे किंवा महाराष्ट्र राज्य शासनाचं पुस्तक आहे त्याच्यानुसार तुम्हाला सोडवून चालणार नाही। तर तुम्हाला काही क्लुप्त्यांचा, काही जे स्टँडर्ड लोक आहेत त्या क्लुप्त्यांचा तुम्हाला वापर करणं गरजेचं आहे। आणि शेवटचा मुद्दा आहे प्रयत्न तुमचे गरजेचे आहेत आणि त्याच्यामध्ये असणारं सातत्य। विद्यार्थी मित्र, यश म्हणजे सक्सेसची व्याख्या काय आहे की प्रयत्न अधिक सातत्य बरोबर यश। तर विद्यार्थी मित्र बघा की मी थोडक्यात या बाबी पुन्हा एकदा रिकॉल करतो। बघा की शालेय स्तरावर होणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठीच्या महत्त्वपूर्ण बाबी, त्यामधला पहिला मुद्दा आहे योग्य नियोजन, दुसरा मुद्दा आहे वेळेचे व्यवस्थापन, तिसरा मुद्दा आहे अभ्यासातील सातत्य, चौथा मुद्दा आहे अभ्यासातील अचूकता, पाचवा मुद्दा आहे उजळणी,
6वा मुद्दा आहे क्लुप्त्या आणि 7वा मुद्दा आहे प्रयत्न अधिक सातत्य बरोबर यश. तर या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो आणि इथून जे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहेत त्याच्यासाठी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. धन्यवाद.